वेलकम. सर्वांचे स्वागत. BA भाग 2 या वर्गाकरिता रिसोर्स जॉग्राफी या विषयातील आज आपण स्कोप ऑफ रिसोर्स जॉग्राफी म्हणजेच साधनसंपत्ती भूगोल या विषयाची व्याप्ती पाहणार आहोत. मी प्राध्यापक डॉक्टर अभिजित फटे आपलं सर्वांचं स्वागत करतो. साधनसंपत्ती भूगोल या विषयाची व्याप्ती पाहत असताना आपल्याला पुढील घटकांच्या अनुषंगाने ती पाहता येईल. कारण पृथ्वीवरील सजीव सृष्टीच्या संपूर्ण अस्तित्वासाठी साधनसंपत्ती ही महत्त्वाची आहे, गरजेची आहे. त्यामुळे या साधनसंपत्तीचा वापर उपभोग घेत असताना आपणाला अतिशय काळजीपूर्वक घ्यावा लागणार आहे. आणि याच साधनसंपत्तीचा अभ्यास हा साधनसंपत्ती भूगोल या विषयात केला जात आहे. परंतु हा अभ्यास करीत असताना कोणकोणत्या घटकावरती प्रकाश टाकला जातो किंवा साधनसंपत्ती भूगोल साधनसंपत्ती या संदर्भात कोणत्या घटकांचा परामर्श घेते याचा विचार आपणाला या व्याप्ती या कंटेंटमध्ये, व्याप्ती या घटकामध्ये घ्यावायचा आहे. साधनसंपत्ती भूगोल याच्यामध्ये प्रामुख्याने पहिला घटक येतो तो म्हणजे साधनसंपत्तीची मूलभूत संकल्पना. साधनसंपत्ती म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण साधनसंपत्ती भूगोल या विषयात पाहत असतो. साधनसंपत्तीचा अर्थ काय आहे हे सर्वप्रथम आपण जाणून घेत असतो. आपण जी दैनंदिन जीवनामध्ये साधने वापरत आहोत, जे वस्तू वापरत आहोत, जे घटक वापरत आहोत, हे घटक आपल्या गरजा पूर्ण करत असतात. आणि त्यामुळेच आपण त्या वस्तूंना, त्या साधनांना साधनसंपत्ती असं म्हणतो. ही जी साधनसंपत्ती आहे की ज्या वस्तू आपल्या गरजा पूर्ण करतायत, ह्या दोन प्रकारच्या असतात. एक निसर्गतः निर्माण झालेल्या आणि दोन मानवानं निर्माण केलेल्या. त्यामुळे साधनसंपत्तीचे दोन प्रकार पडतात, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि मानवी साधनसंपत्ती. निसर्गातील असे वस्तू, असे घटक की जे मानवाला उपयोगी पडतात, मानवाच्या गरजा भागवतात, त्यांना आपण नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणतो. तर मानवाकडून केलेल्या वस्तू, मानवाकडून निर्माण केलेल्या वस्तू की ज्याच्याकडून मानवाचीच गरज भागवली जाते आहे, अशा वस्तूंनाही मानवी साधनसंपत्ती आपण म्हणतो. याही साधनसंपत्तीच असतात. उदाहरणार्थ घर, इमारत मानवानं तयार केलेली आहे आणि मानवाचीच गरज पूर्ण होती आहे. त्यामुळं साधनसंपत्ती ही जी संकल्पना आहे, या साधनसंपत्ती संकल्पनेचा सर्वप्रथम अभ्यास हा साधनसंपत्ती भूगोलाची व्याप्ती या घटकामध्ये केला जातो. साधनसंपत्ती आणि नैसर्गिक पर्यावरण याचाही विचार या संकल्पनेमध्ये केला जातो. नैसर्गिक पर्यावरणाला अनुसरून त्या प्रदेशात कशी साधनसंपत्ती निर्माण झालेली आहे याचं स्पष्टीकरण किंवा याचा अर्थ आपण या संकल्पनेमध्ये पाहत असतो. प्रत्येक भौगोलिक प्रदेशामध्ये असणारी साधनसंपत्ती ही वेगवेगळी असते आणि त्या भौगोलिक प्रदेशाला अनुसरूनच ती साधनसंपत्ती तिथे निर्माण होते. उदाहरणार्थ वनस्पती, प्राणी, मृदा यासारख्या. त्यानंतर आपण साधनसंपत्ती भूगोलामध्ये पुढचा घटक पाहत असतो, साधनसंपत्तीची निर्मिती आणि विकास. साधनसंपत्तीची निर्मिती कशा पद्धतीनं झालेली आहे, दगडी कोळसा कोणत्या प्रक्रियेतून निर्माण झालेला आहे, हिरे, युरेनियम, सोने, मृदा, पाणी, वनस्पती,
हे जे घटक आहेत, ह्या ज्या वस्तू आहेत, हे जे साधनं आहेत, ही कोणत्या प्रक्रियेतून तयार झालेली आहे, त्यांची निर्मिती कशी झालेली आहे, त्यांची उत्क्रांती कशी झालेली आहे, तर याचा शोध हा साधनसंपत्ती भूगोलाच्या व्याप्तीमध्ये करतात. मोठ्या प्रमाणात ही जी रिसोर्स आहेत आमच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती, ती निर्माण होत असताना निसर्गतः निर्माण जरी झालेली असली तरी प्रत्येकाच्या निर्मितीची एक वेगळी प्रक्रिया असते. त्यामुळं आपण अशा साधनसंपत्तीच्या निर्मितीचा अभ्यास करतो. तांत्रिक ज्ञानामुळे किंवा तांत्रिक प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात आज आपण साधनसंपत्ती उपभोग घेत आहोत किंवा साधनसंपत्ती वापरत आहोत, साधनसंपत्ती शोधून काढत आहोत. त्यामुळे त्या साधनसंपत्ती मानवासाठी उपयोगी ठरत आहेत. हा जो बदल झालेला आहे, हा जो विकास झालेला आहे साधनसंपत्तीच्या बाबतीत किंवा साधनसंपत्तीच्या उत्खननाच्या बाबतीत, तर याचाही आपण अभ्यास साधनसंपत्तीमध्ये भूगोल यामध्ये करत असतो. उदाहरणार्थ अरबी समुद्रामध्ये जी तेल उत्खनन केलं जातं ते तंत्रज्ञान अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेलं आहे. त्यामुळे त्या प्रदेशातलं खनिज तेल आपण वापरत आहोत. त्याचबरोबर वाढत्या साधनसंपत्तीच्या वापरामुळे आपण अपारंपरिक साधनामध्ये केलेले जे विकास आहेत त्या विकासांचाही आपण अभ्यास करीत असतो. उदाहरणार्थ सोलार हीटर, सौर कुकर, पवन ऊर्जा, भारतीय ओहोटीपासून निर्माण केलेली ऊर्जा यासारख्या अपारंपरिक साधनांचा जो विकास केलेला आहे त्या विकासांचाही अभ्यास साधनसंपत्ती भूगोलाच्या व्याप्तीमध्ये करतात. याशिवाय साधनसंपत्ती भूगोलामध्ये साधनसंपत्तीचे प्रकार अभ्यासले जातात. साधारणपणे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळे प्रकार केलेले असतात. निर्मितीनुसार नैसर्गिक व मानवी, साठ्यानुसार साधनसंपत्तीचे प्रकार, त्याचे सुप्त साठा आहे की असुप्त साठा आहे, स्वरूपानुसार, मालकी हक्कानुसार, तो वैयक्तिक आहे की देशाचा आहे की सार्वजनिक आहे, उपलब्धतेनुसार मर्यादित आहे की अमर्यादित आहे, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे साधनसंपत्तीचे प्रकार केले जातात. आपण या पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणाऱ्या ज्या साधनसंपत्ती आहेत त्या साधनसंपत्तीचे असे प्रकार अभ्यासतो. प्रकारानुसार कोणती साधनसंपत्ती कोणत्या प्रकारात येते, कोणत्या साधनसंपत्तीचा समावेश आपल्याला मालकी हक्कानुसार, कोणत्या साधनसंपत्तीचा समावेश आपल्याला साठ्यानुसार करता येईल, याचं आकलन हे प्रामुख्याने या साधनसंपत्तीच्या प्रकाराच्या घटकातून आपल्याला होत असते. याशिवाय आपण साधनसंपत्ती भूगोलामध्ये आणखी साधनसंपत्तीचा वापर आणि समस्याही अभ्यासतो. मोठ्या प्रमाणात पृथ्वीवरची लोकसंख्या आणि या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आपण साधनसंपत्तीचा वापर करत आहे. मात्र साधनसंपत्ती या मर्यादित स्वरूपात आहेत आणि या मर्यादित स्वरूपात असणाऱ्या साधनसंपत्ती ह्या आपल्या अनंत मानवाच्या गरजा ज्या वाढत आहेत आजघडीला त्या भागवताना खूप मोठ्या प्रमाणात त्याचा अतिरेकी वापर होऊ लागलेला आहे. हा वापर आपण अभ्यासत असतो. तांत्रिक प्रगतीमुळं साधनसंपत्तीचा वापर कसा वाढलेला आहे यावरही आपण प्रकाश टाकत असतो आणि या वापरामुळं समाजामध्ये आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय, शेतीविषयक ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्यांचा अभ्यासही करत असतो. मोठ्या प्रमाणात साधनसंपत्तीचा उपभोग घेतल्या कारणाने आर्थिक विषमता, सामाजिक प्रश्न, पर्यावरणाची हानी, मृदेच्या संदर्भात किंवा शेतीच्या संदर्भात नुकसान
किंवा समस्या ह्या निर्माण झालेल्या आहेत आणि या समस्यांचा सविस्तर अभ्यास आपण साधनसंपत्ती भूगोलामध्ये करत असतो. या व्यतिरिक्त साधनसंपत्ती भूगोल या विषयामध्ये साधनसंपत्तीचा शाश्वत विकास कसा करता येईल याचाही अभ्यास केला जात असतो. साधनसंपत्तीचा शाश्वत विकास ही अलीकडच्या कालखंडातील किंवा अलीकडची संकल्पना आहे. 1987 साली संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली होती आणि या स्थापनेमध्ये प्रामुख्याने पर्यावरणाच्या संदर्भात भविष्यकालीन पर्यावरण, भविष्यकालीन संसाधने याच्या संदर्भात विचारविनिमय केला जात होता आणि त्यातून ही संकल्पना उदयास आलेली आहे. शाश्वत विकास म्हणजे जो विकास चालू पिढीच्या गरजा पुढील पिढीच्या गरजा धोक्यात न आणता पूर्ण करतो त्या विकासाला शाश्वत विकास असे म्हणतात. म्हणजे सद्यस्थितीमध्ये आपणाला आपला विकास करावयाचा आहे, परंतु आपण आपला विकास करत असताना भविष्यात येऊ पाहणारी जी पिढी आहे त्या पिढीच्या ज्या गरजा आहेत त्या गरजाही या संसाधनाकडून पूर्ण झालेल्या पाहिजेत किंवा पूर्ण व्हायला हवेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण आता साधनसंपत्ती वापर करायला हवा असा अर्थ याच्यामध्ये अपेक्षित आहे. म्हणजे सद्यस्थितीला आपला विकास करत असताना आपण थोडासा जाणीवपूर्वक, थोडासा काळजीपूर्वक, थोडासा संवर्धन कन्झर्वेटिव्ह अप्रोच ठेवून हे रिसोर्स वापरले तरच भविष्यातील येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी प्रामुख्याने हे रिसोर्स वापरता येतील आणि त्यांच्याही या रिसोर्सपासून असणाऱ्या गरजा पूर्ण होतील. अशा पद्धतीनं आपणाला हा आपला स्वतःचा विकास, देशाचा विकास करावा लागणार आहे. ही अशी संकल्पना आपण साधनसंपत्ती भूगोलाच्या व्याप्तीमध्ये अभ्यासत असतो. अशा पद्धतीनं साधनसंपत्ती या घटकाशी निगडीत असणारे जे काही घटक आहेत किंवा प्रश्न आहेत किंवा ज्या समस्या आहेत त्या समस्यावरचा अभ्यास हा प्रामुख्याने साधनसंपत्ती भूगोलाच्या व्याप्तीमध्ये करतात. अशा पद्धतीनं साधनसंपत्ती भूगोलाची व्याप्ती स्पष्ट केली जाते.